तुम्हालाही खायचं आहे का असं छान छान मस्त मंचुरियन? चला तर मग कुठे? आमच्या रानामध्ये. आम्ही घराच्या मागच आमचं रान आहे, तिथं गेलेलो होतो कोबिया काढण्यासाठी. कोबीसोबतच मंचुरियन लागणारे सगळं साहित्य आमच्याकडे तर होतंच, तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. साई, रेवण हे सुद्धा आमच्यासोबत मदत करत होते. तेही मध्ये मध्ये चालूच होते. त्याला म्हटलं, अरे नको, मिरची नको तोडू तू, डोळ्याला हात लागला तर परत बोंबलत बसशील. पण काय, दोघं पण ऐकत नव्हते, मध्ये मध्ये तर करतच होते. परत गेलोत मग आम्ही लगेच ढोबळी मिरचीकडे. ढोबळी मिरची पण घेतली तोडून. त्याचबरोबर आम्हाला लागणार होती थोडीशी कांद्याची पात. कांद्याची पातसुद्धा लागते गार्निशिंगसाठी, तुम्हाला तर माहितीच आहे. मग पटापट पटापट आमची कांद्याची पात तोडायची चालूच होती, कारण की आम्हाला मंचुरियनमध्ये पण टाकायची होती आणि गार्निशिंगला सुद्धा वापरायची होती. अशा पद्धतीने घेतली कांद्याची पात तोडून. आणि सगळ्यात मोठी कसरत ती म्हणजे होती आमचं गाजर काढण्यासाठी. आम्ही खूप प्रयत्न केला, लवकर काही गाजर निघतच नव्हतं. खुरप्याने खुरपलं आम्ही, थोडंसं काढायचा प्रयत्न केला, पण एवढं ते आतमध्ये शिरलेलं होतं की लवकर निघाना. आणि मध्येच जर खुटलं तर ते अर्धी फक्त बुडूक आमच्या हातात येईल. त्याच्यामुळं बळच आम्ही दमादमाने ओढत होतो. साई पण आला मदतीला. तो म्हणला, काकू चल मी तुला मदत करतो. मी म्हणलं, अरे थांब बाबा, तुझ्या आईलाच बोलूत, मला काही निघाना, तुला काही निघाना, तुझ्या आईला निघल. पण काय, तिला पण खुटलंच. मग ती म्हणली, थांबा, माझ्याकडे काय आयडिया आहे, आपण आणूत कुदळी घेतली तिने. आणि मग काय, सगळं असं गाजर तिने काढून घेतलं. फायनली आम्हाला गाजर निघालं. आणि अशा पद्धतीनं मग आम्ही गाजर पण घेतलं. मंचुरियनला लागणारं सगळं साहित्य आमच्याकडे रेडी झालेलंच होतं. सगळं धुवून घेतलं मस्तपैकी, छान स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर त्याला लगेचच फटाफट बारीक करून घेतलं, कारण की पोरांना काही दम निघत नव्हता. पोरांची इच्छा होती, आई कधी मंचुरियन बनवते, कधी मंचुरियन बनवते. मग मी मळून घेतलं. कोमलला म्हटलं, ठीक आहे, आता मंचुरियन तर बनवतोय, तर आपण स्टार्टरमध्ये लगेचच सूपसुद्धा बनवून घेऊयात. कोमल लागली मंचुरियन तळण्यासाठी आणि मी लागले लगेच सूपची तयारी करायला, कारण की मंचुरियनला पण लागणारच होती थोडीशी ग्रेव्ही टाईपमध्ये. आणि सूप पण आवडतं सगळ्यांना. दोन्ही सोबत असलं म्हणजे कसं फस्त करतात पोरं एकदम 5 मिनिटामध्येच. अशा पद्धतीने बनवलेलं होतं छान असं हे सूपसुद्धा. मस्त झालेलं होतं, टेस्टी असं हे सूप, त्याचबरोबर छान अशी ही मंचुरियन. चला तर मग, कोणाकोणाला आवडते या पटकन खाण्यासाठी छान अशी ही मंचुरियन आणि पहिला सुंदर असं हे सूप.